मागच्या 2 दिवसापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या ज्या मेस आणि कॅन्टीन आहेत, तर त्या मेस आणि कॅन्टीन मध्ये जे इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाचा थेट परिणाम आपल्याला होताना दिसतोय। याच्यामध्ये मोदी सरकारने जी काही भूमिका घ्यायला पाहिजे होती आंतरराष्ट्रीय पातळीवर, ती भूमिका न घेतल्यानं आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपाशी मारावं लागतंय। गेल्या 2 दिवसांपासून मुलींच्या हॉस्टेलमध्ये फक्त वरण भातावर मुली पूर्ण दिवस काढतायत। जे काही मुलांच्या हॉस्टेलच्या मेस आहेत त्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये गॅस अभावी एकच भाजी विद्यार्थ्यांना दिली जाते, चपात्या कच्च्या दिल्या जातात। चपात्यांच्या त्याचबरोबर भाजीची जी काय चव आहे ती पूर्णपणे न शिजवल्यामुळे ती पूर्णपणे म्हणजे बेचव झालेली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आम्ही स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही हे आंदोलन करतोय। आमची एकच मागणी आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जे काही कुलगुरू आहेत या पदावरती, तर कुलगुरूंनी या संकटावरती भूमिका घेतली पाहिजे। शैक्षणिक संस्थांसाठी विशेष कोट्यातून काही तरतुदी असतील तर त्यासाठी काही गोष्टी हालचाली केल्या पाहिजेत आणि विद्यापीठातलं जे काही संकट आहे एलपीजीचं ते दूर केलं पाहिजे। कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातल्या आणि जगभरातल्या वेगवेगळ्या देशातून विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात आणि सगळ्यांनाच बाहेरच्या हॉटेलचं खायला परवडेल अशी परिस्थिती येते आणि बाहेरचे हॉटेल देखील बंद पडतात हे आपल्याला माहिती आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांवर उपाशी मारण्याची वेळ येते आणि